नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP मराठी. आज नवीन दिवस, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा मित्रांनो, अजित पवार यांचं आज सकाळी 9:15 वाजता दुःखद निधन झालेलं आहे. मुंबईवरून ते जिल्हा परिषदेच्या प्रचारादरम्यान बारामतीला सभा घेण्यासाठी ते निघाले होते आणि या सभेदरम्यान ज्यांचं जे विमान लँडिंग झालं होतं त्या विमान लँडिंगच्या दरम्यान जो अपघात झाला त्याचे हे माझ्याकडे काही व्हिडिओ आहेत, ते आपण बघू. व्हिडिओ म्हणजे कसं विमान लँडिंग होताना कसं आपटलं, काय झालं, तिथल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत. लोकांनी हळहळ व्यक्त केली. बारामती सगळी तिथं तुडुंब बारामती सगळी विमानतळावरती आली. त्याचबरोबर तिथलं जे मेडिकल कॉलेज आहे त्या मेडिकल कॉलेजमध्ये अजितदादा यांचे पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे. तर तिथं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे. तर याच विषयाची आज चर्चा आहे. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी 9:15 वाजता विमान लँडिंग दरम्यान त्या विमानाचा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये निधन झालं. त्यांच्यासोबत 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पायलट आहे विमानाचा, त्याचबरोबर त्यांचे सुरक्षा रक्षक आहेत, तसंच त्यांचे जे काही PA आहेत यांचा सुद्धा सहभाग आहे याच्यामध्ये. सकाळी मुंबईचं कामकाज उरकून ते बारामतीला निघाले होते आणि बारामतीच्या विमानतळावरती ही घटना घडली. तर ह्या घटनेवेळी नेमकं विमान क्रॅश कसं झालं, लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, हे पहिल्यांदा आपण व्हिडिओ बघा. अरे तू माणूस आहे. माणूस आहे तो. माहित नाही थांबा जरा. अरे पाण्यात नाही आहे तर पाणी पुरतोय का नाही. मोठं विमान आहे का? सर सर दमन दमन. पाणी मारा केला का. पाणी संपलं. अरे तू माणूस आहे. माणूस आहे तो. माहित नाही थांबा जरा. अरे पाण्यात नाही आहे तर पाणी पुरतोय का नाही. मोठं विमान आहे का? सर सर दमन दमन. पाणी मारा केला का. आपण सर्वांनी हे व्हिडिओ पाहिले असतील तर आपल्या लक्षात आलं असेल की समस्त नागरिक जे आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या. तसंच विमान अपघात ज्या ठिकाणी घडलेला आहे ते ठिकाण सुद्धा आपण व्हिडिओमध्ये सविस्तर मध्ये बघितलं असेल. तिथं मग आमच्या चॅनलचा प्रतिनिधी सुद्धा तिथं उपस्थित आहे. वेळोवेळी त्याचे आपल्याला व्हिडिओ सुद्धा येतात. सकाळी सर्वात आधी माझ्याकडे त्याचा व्हिडिओ आला की दादा असं असं झाले, बारामती विमानतळावरती विमान लँडिंग होत असताना अजितदादाच्या विमानाचा अपघात झाला
आणि त्या अपघाताचं मी तुम्हाला काही चित्रीकरण तिथं केलेलं ते पाठवलंय बातमीसाठी. तर आपण सुद्धा सर्वात अगोदर अजित पवारांच्या मृत्यूची बातमी ही BKP मराठी या न्यूज चॅनलला आपल्या आली. म्हणजे जे विमान विभाग असतो त्या विमान वाहतूक विभागाकडनं 6 लोकांचा मृत्यू झाला असं जेव्हा जाहीर करण्यात आलं तेव्हा मात्र महाराष्ट्रभर शोककळा पसरली. त्यातली त्यात बारामतीमध्ये शोककळा पसरली असं एकंदरीत म्हणता येईल आपल्याला. बारामती तालुक्याचे अजित पवार हे आमदार होते, तसंच महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ते उपमुख्यमंत्री होते. 7 वेळा ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. तसंच आता त्यांच्या अपघाताचे जे व्हिडिओ आलेले आहेत अनेक समोर किंवा जिथं अपघात घडलेला आहे ते जिथं अपघात झालाय ते अपघाताचं जे ठिकाण आहे हे नेमकं विमानतळाला लागूनच आहे. म्हणजे विमान हे लँडिंगसाठी ज्यावेळेस गारट्या घालत होतं त्यावेळेस त्याला लँडिंगच त्या विमानाला करता आलं नाही आणि ते विमान लँडिंगच्या टायमाला एका बाजूचा पंखा धडकला आणि ते क्रॅश झालं आणि क्रॅश झाल्यानंतर त्याचा स्फोट झाला. नागरिकांची तुडूंब तिथं गर्दी झाली. आजूबाजूला राहण्याच्या पाण्याच्या बादल्या घेऊन लोक तिथं गेली विझवण्यासाठी, परंतु त्या आगीमुळे कुणालाही ते विमानाचं विझवता आलं नाही. आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं. त्यामुळे ते विमानाचे तिथं जी लागलेली आग होती त्या नागरिकांना विझवता आली नाही. तर बघा की आपण हे कशा पद्धतीनं म्हणजे आता हे अपघात तर नेहमी होतच असतात आणि असे अपघात म्हणजे हे एक भयानक आहे. त्यातच आपण हैदराबादचं सुद्धा KCR रेड्डी जे मुख्यमंत्री होते हैदराबादच्या त्या स्टेटचे जे मुख्यमंत्री होते काँग्रेस पक्षाचे, त्यांचं सुद्धा कसं निधन झालं होतं हे सुद्धा आपण याच्या अगोदर पाहिलं होतं. तसंच अनेक जणांचं विमान अपघातात हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झालेलं होतं. तर आता ही बारामतीवरती शोककळा पसरली असं एकंदरीत म्हणता येईल की बारामतीच्या नेत्याचा अजित पवार एक उत्तम वक्तृत्व होतं, तसंच सडेतोड भाष्य करणारा एक नेता होता आणि या नेत्याचं निधन झाल्यानं कुठंतरी हळहळ व्यक्त करण्यात येते. तर आपण हे जे सगळे व्हिडिओ आपल्याकडं होते ते आपण व्हिडिओ दाखवलेले आहेत. आपण सुद्धा सगळ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले की बाबा तिथं काय परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या परिस्थितीच्या आधारे हे सगळं सुरू आहे. तर आता या विमान अपघाताची सुद्धा पुढे चौकशी होईल का, काय होईल का, हा घात आहे का अपघात आहे का काय नेमकं, ह्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. तशा पद्धतीची मागणी सुद्धा अनेक लोकांनी लावून धरलेली आहे की चौकशी होणं गरजेचं आहे. आणि अजितदादांचं विमान मात्र सकाळी 9च्या सुमारास 9:45 ते विमान धावपट्टीच्या तिथंच आपटलेलं आहे आणि आपटल्यामुळे तो मोठा अपघात झाला आणि अजितदादा आणि त्यांचे सहकारी त्यांचं त्यामध्ये निधन झालेलं आहे. तर पुढचा व्हिडिओ सुद्धा आपण बघू की बाबा खरंच त्याच्यामध्ये काय झालेलं आहे. याचे सुद्धा व्हिडिओ आपले नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेतचं मी भीमराव काळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.